So now today we start the very important numericals related to Henderson's-Hasselbalch equation, जे की लास्ट पिरियडमध्ये तुम्ही 4-5 वेळा लिहून पाठवले. त्याच्यावरचे काही न्यूमरिकल्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. अत्यंत बोर्ड एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे हे न्यूमरिकल. बघा, पहिलं प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोल ऑफ NaF पर लिटर अँड 0.015 मोल HF पर लिटर. एक बफर सोल्युशन बनवलं, त्याच्यामध्ये HF आणि NaF, वीक ॲसिड अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस, HF आणि NaF पर लिटरमध्ये हे एक बफर सोल्युशन बनवलं. या पर लिटरमध्ये या बफर सोल्युशनचा pH काय असेल हा डिटरमाइन करायला विचारला. आणि दिलंय काय, द कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोल NaF पर लिटर. एका लिटरमध्ये 0.05 म्हणजे दिस वन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF 0.05 अँड 0.015 मोल HF पर लिटर म्हणजे 0.015 हे HFचं कॉन्सन्ट्रेशन हे दिलेलं आहे. या गिव्हन डाटा आणि K दिलेला आहे HFचा. HF इज अ वीक ॲसिड, सो फॉर दॅट वीक ॲसिड K इज 7.2 × 10⁻⁴ हे दिलेलं आहे. या बफर सोल्युशनचा दिस वन इज ऑलरेडी वी नो वीक ॲसिड अँड इट सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस, त्यामुळे हा नक्की ॲसिडिक बफर सोल्युशन असणार. हे क्लिअर झालं, हा ओळखताच आलं पाहिजे. याचा pH किंवा याचा ॲन्सर हे बिलकुल 7पेक्षा कमी आलं पाहिजे. 7पेक्षा याचा pH कमी आला पाहिजे, हेही कन्फर्म आहे. किती येते ते लगेच 2 मिनिटात आपण सॉल्व्ह करू. अशा टाईपचे प्रॉब्लेम परीक्षेसाठी यावर्षी महत्त्वाचे. मग आता कोणता मार्ग वापरायचा, हे प्रॉब्लेम इझिली आणि शॉर्ट ड्युरेशनमध्ये कमी वेळात झालं पाहिजे याच्यासाठी. तर सगळ्यात पहिले सिलेक्शन ऑफ फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला तुम्हाला अशा टाईपचं जर प्रॉब्लेम पेपरमध्ये आलं तर कोणता फॉर्म्युला तुम्ही सिलेक्ट कराल, तर तुम्हाला माहीत आहे हँडरसन-हॅझल्बच इक्वेशन. या इक्वेशनच्या आधारे काय सांगते ते, कसं आहे इक्वेशन तुम्ही ऑलरेडी लिहून पाठवलं. तर इक्वेशन इज pH फॉर द गिव्हन बफर सोल्युशन इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे सॉल्ट कोण आणि ॲसिड कोण हे ओळखता आलं का? नो डाऊट. NaF इज अ सॉल्ट, HF इज अ वीक ॲसिड. हे कॉन्सन्ट्रेशन दोन्ही दिलेले आहेत. pH डिटरमाइन करायचं आहे. pKa डिरेक्ट दिलेला नाही आहे आणि म्हणून या इक्वेशनमध्ये आपल्याला पहिले आपण pKa कॅल्क्युलेट करू, त्याची किंमत याच्यामध्ये ठेवू आणि मग आपण हे इक्वेशन सोडू. चालेल. सो नाऊ फर्स्ट वी फाइंड आउट द pKa व्हॅल्यू फ्रॉम Ka व्हॅल्यू. pKa म्हणजे काय हेही इक्वेशन तुम्हाला मी लास्ट पिरियडमध्ये सांगितलं. pKa इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10 ऑफ Ka म्हणजे pKa. चला मग pKa इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10. Ka किती आहे? 7.2 × 10⁻⁴. याचा आपल्याला सगळ्यात पहिले काय डिटरमाइन करायचं आहे? pKa व्हॅल्यू. सॉल्व करा. याच्या आधी आपण pH pOHचे प्रॉब्लेम घेतले होते, त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे न्यूमरिकल सोडवलेले आहेत. pKa इज इक्वल टू मायनस log ऑफ 7.2 प्लस -4 log ऑफ 10 दॅट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 मायनस log टू द बेस 10 तुम्हाला माहीत आहे 1.000, त्यामुळे ती लिहायची गरज नाही. मायनस log ऑफ 7.2 7.2चा लॉग टेबलमध्ये आपल्याला पाहावं लागेल किती आहे. चला पाहू लॉग टेबलमध्ये 7.2चा लॉग. 7.2चा लॉग 4 minus 7.2 characteristic 0
72चा 0मध्ये, लॉग टेबल 72चा 0मध्ये 8579 कसा बघायचा माहिती आहे. 8572चा 0मध्ये 8573, 72चा 0मध्ये 8573 घेऊ आपण. 8573 0.8573. चला याचा सबस्ट्रॅक्शन 4 - 0.8573 किती येईल. रफमध्ये करता येईल आपल्याला. 4.000 मायनस 0.8573 7 2 4 1 3. that will be 3.1427. this is the value of pKa. you get the pKa value 3.1427. now substitute this value in this equation, that is Henderson-Hasselbalch equation मध्ये pKa ची व्हॅल्यू ठेवून देऊ and we get the final answer. नंतर चला now pH is equal to pKa. किती आहे pKa 3.1427 plus log to the base 10 concentration of salt. किती आहे NaF चं concentration 0.05 upon concentration of HF, that is acid. किती आहे 0.015. so now pH is equal to 3.1427 plus log to the base 10 345 5 plus 1 3 that is 3.33. now again see the log table of 3.33. pH is equal to 3.1427 plus log of 3.33 decimal point characteristic 0 33 चा 3 मध्ये log येतो 0.5224 0.5224. ओके लॉग टेबलमध्ये आहे ही व्हॅल्यू. तर मग pH is equal to 3.1427 plus 0.5224 7 4 1 it is 1 5 6 and this one is 3.6651. that is nearly equal to 3.67. so this one is the first problem that related to the Henderson-Hasselbalch equation. so now same problem again we take next. now this one is the second problem. calculate the pH of buffer solution composed of 0.1 molar weak base BOH and 0.2 molar of its salt BA. so this one is the problem which is somewhat important. one step extra आहे या प्रॉब्लेम मध्ये. बघू आपण. pH विचारला कॅल्क्युलेट करायला, पण बफर सोल्यूशन कोणता दिलाय वीक बेस BOH आणि त्याचा सॉल्ट BA. म्हणजे हे बेसिक बफर सोल्यूशन आहे. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सोल्यूशन बेसिक बफर सोल्यूशन आहे. कसं सॉल्व करसाल बरं. सगळ्यात पहिले तर आपल्याला गिवन डाटा माहिती पाहिजे. काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. कंपोज्ड ऑफ 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलं वीक बेसचं. कोण आहे वीक बेस BOH. याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलार. त्याच्यानंतर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.2 मोलार. या ठिकाणी डायरेक्ट मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलं. पहिल्या प्रॉब्लेममध्ये मोल्स पर लिटर दिलं होतं.
मोल पर लिटर, तेही कॉन्सन्ट्रेशन होतं, इथं डायरेक्ट मोलार दिलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यू दिली के बीची, कारण हा कोण आहे, वीक बेस आहे, त्यामुळे याची के बीची व्हॅल्यू 1.8 इंटू 10⁻⁵. So this one is the given value in this problem. But here we have to be find out the pH. This one is very important. कॅल्क्युलेट करायला त्याने विचारलंय pH, आणि या सोल्युशनचा आपल्याला डिरेक्ट pH नाही डिटरमाइन करतायत. हेडरसन हॅझलबीच इक्वेशनमध्ये आपल्याला हा बेस असल्यामुळे आपल्याला पहिले मिळवावा लागेल POH, आणि POH वरनं मिळवावा लागेल pH, आणि म्हणून पहिले आपल्याला pH डिटरमाइन करायच्या आधी कोण डिटरमाइन करावा लागेल, तर POH. ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण हा बेसिक बफर सोल्युशन आहे, वीक बेस अँड इट सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ॲसिडपासून बनलेला सॉल्ट आहे. तर ही गोष्ट विचारली कॅल्क्युलेट करायला, फसवायला प्रश्न काय विचारला, pH. तुम्ही डायरेक्ट pH हेंडरसन हॅझलबीच इक्वेशन pHचं जर वापरलं तर हे बिलकुल न्यूमेरिकल चुकून जाईल. तुम्हाला पहिले त्या हेंडरसन हॅझलबीच इक्वेशननी POH काढावा लागेल, आणि मग आपल्याला pH प्लस POH इज इक्वल टू 14 या इक्वेशनची मदत घेऊन pH डिटरमाइन करावा लागेल. या प्रॉब्लेमचा pHचा ॲन्सर ऑलवेज 7पेक्षा जास्त येईल, हेही कन्फर्म झालं. चला सुरुवात करू आपण. म्हणून पहिले pH काढायचा का, नाही, मग आपल्याला हेंडरसन हॅझलबीच इक्वेशननी डिटरमाइन करायचा POH. सो POH इज इक्वल टू PKB, ओके, प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. विसरायचं नाही, सॉल्ट अपॉन बेस. मग पुढे POH इज इक्वल टू PKBच माहीत नाही, मग तर त्यासाठी आपल्याला पहिले डिटरमाइन करावं लागेल. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की या इक्वेशनने आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे, पण याचा PKB माहिती नाही आहे. मग PKB आपल्याला डिटरमाइन करता येतो KBच्या व्हॅल्यूवरनं, आणि म्हणून पहिले काढू आपण PKB. सो नो PKB इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KB. चला PKB इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 KB किती आहे, 1.8 इंटू 10⁻⁵. सो मायनस log of 1.8 plus -5 log of 10, दॅट इज 10चा लॉग किती असतो 1.00, त्यामुळे हे मायनस काय होईल +5. पहिले घेऊ मायनस लॉग ऑफ 1.8. मला आठवते 1.8चा लॉग, कारण मागच्या आपण न्यूमरिकलमध्ये बऱ्याच वेळा घेतला आहे लॉग ऑफ 1.8, आणि तो लॉग 0 पॉईंट किंवा लॉग टेबलमध्ये बघून घ्यायचा. 1 डिजिट नंबर आहे, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक 0, 18चा 0मध्ये लॉग आहे 0 पॉईंट. माझ्याकडे लॉग टेबल आहे समोर ठेवलेला 2553. सो नाउ व्हॉट इज द सबट्रॅक्शन हियर, 5.000, 0मधून 3 गेले 7, 4, 7, 4.7447. We get the value of PKB. Now we find out the POH. So now POH is equal to PKB ची व्हॅल्यू आली, ठेवा इथे 4.7447 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस 0.1. सो नाउ POH is equal to 4.7447 plus log of 2 dividation 0.2 upon 0.1, that is 2. So what we get, POH is equal to 4.7447
प्लस लॉग ऑफ 2 0.20चा 0मध्ये 20चा 0मध्ये 3010 and the addition will be 0 plus 7 4 plus 1 5 that is 4 0 5 POH मिळाला 5.0457. पण आपल्याला या न्यूमरिकलमध्ये विचारलं आहे PH डिटरमाइन करायला. तर मग PH साठी माहिती आहे, वी नो व्हेरी वेल, PH प्लस POH इज इक्वल टू 14. Therefore PH is equal to 14 minus POH. किती आहे? PH is equal to 14 minus 5.0457. Finally the subtraction, 14 minus 5.0, that will be, we get 3 4 5 10 9 14 मधून 5 8.9543. that is our PH, which is always basic in nature. So isn't it? Our answer is PH is equal to 8.9543. So like this problem asked in the examination, and for 2021 annual exam of 12th standard, this numerical is very IMP. exam board exam मध्ये येणार येऊ शकते, आणि म्हणून या प्रॉब्लेमला थोडंसं विशेष लक्ष द्यायचं. नेक्स्ट आणखीन एक प्रॉब्लेम घेतो, बघू आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. मला वाटतं हे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून सोडवावा. हिंट देतो मी, मला उद्याला परवाला हे प्रॉब्लेम तुम्ही सोडून पाठवा आलं तर, आणि मी उद्यालाच याचा ॲन्सरसुद्धा पब्लिश करेल. बघा प्रॉब्लेम काय म्हणते, तर कॅल्क्युलेट द PH ऑफ बफर सोल्युशन कंपोज्ड ऑफ 0.04 मोलार वीक बेस BOH and 0.05 molar of its salt BA. KB is given here. So I think next याच्या आधीचं जे प्रॉब्लेम आपण बघितलं ना, सेम त्या टाईपचं हे प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम तुम्ही करून पाठवावं. काय अडचण असेल तर मला विचारायची. सगळ्यात पहिले याचा काय डिटरमाइन कर, अँडरसन हॅझलबीच इक्वेशन लिहायचं. याचा सगळ्यात पहिले PKB काढायचा, त्याच्यानंतर त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवायच्या आणि कॅल्क्युलेट करायचा POH, आणि PH प्लस POH इज इक्वल टू 14. म्हणजे दोन फॉर्म्युले वापरायचे आहेत. अँडरसन हॅझलबीच इक्वेशन नंबर 1, नंबर 2 PH प्लस POH इज इक्वल टू 14. या दोन फॉर्म्युलीच्या आधारावर हे प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करायचं. ॲन्सर आय थिंक मी नाही लिहून आज नाही सांगत. ॲन्सर तुम्ही मला पहा कोण कोण सोडवते तर मला सोडून पाठवा. चुकला ॲन्सर तर मी उद्याला तुम्हाला सोडून पाठवेल याचा ॲन्सर. सो थँक्यू. सफिशियंट आहे. इन द नेक्स्ट पिरियड वी स्टार्ट अगेन द व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट theoretical part, लास्ट but one part of this chapter. ओके, थँक्यू. आणि हे पण कळवा की न्यूमरिकल तुम्हाला या पद्धतीनं जे मी शिकवतो आहे ना ते कळतात की नाही. बोर्डवर ते प्रॉब्लेम लिहा, त्याच्यात वेळ जातो, एडिट करा. त्यापेक्षा या मेथडनी तुम्हाला प्रॉब्लेम कळतात की नाही हे पण मला कॉमेंट करून सांगा. याच्यात फक्त मी नाही आहे दिसत, माझा हात दिसतो, माझा आवाज दिसतोय, पण न्यूमरिकल जास्त कमी वेळात आपल्याला घेऊ शकतो आपण. हा एक फायदा आहे या टाईपचा न्यूमरिकलचा व्हिडिओ बनवण्यामागे. सो थँक्यू. आय होप यू अंडरस्टूड दिस मेथड. In the next period we again start the theoretical portion. Thank you very much.